नसरापूरमध्ये काल जो प्रकार घडला, त्या प्रकारातल्या आरोपीला फाशीची शिक्षाही व्हायलाच हवी, तात्काळ व्हायला हवी. पण त्यासोबत सरकार नावाच्या यंत्रणेला सुद्धा सहआरोपी करायला हवं. याचं कारण असं आहे, की ही घटना केवळ आज पहिल्यांदा घडली नाही. याच्या आधी सुद्धा 1 वर्ष सुद्धा झालेलं नाही. नाशिक जिल्ह्यामधल्या डोंगराळ्यामध्ये 4 वर्ष वयाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार झाला आणि अशाच अमानुष पद्धतीनं तिची हत्या करण्यात आली. त्यावेळी सरकार नावाच्या यंत्रणेनं त्या मुलीच्या आईवडिलांना आश्वासन दिलं होतं, की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून त्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात येईल. वर्ष होत आलं, कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. महिलांना न्याय मिळावा म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोर्चे तुम्ही काढता. महिलांना आरक्षण मिळावं, त्याचा कायदा व्हावा याकरता आक्रोश तुम्ही रस्त्यावर करता. व स्त्रियांवर ज्यावेळी अत्याचार होत असेल त्या विरोधात तुम्ही कायदा का करत नाही, हा सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. महिलांना लाडकी बहीण नको आहे, सुरक्षित बहीण हवी आहे आणि ते देण्याची जबाबदारी सरकार नावाच्या यंत्रणेची आहे.